महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण बघू शकता ऊस खूप छान पद्धतीने आलेला आहे। ऊसाची जी पेरं आहेत ते खूप छान वाढलेले आहेत आपण बघू शकता। तर ह्या पद्धतीने हा खोडवाचा प्लॉट आहे। खोडवा ह्या पद्धतीने आलेला आहे। तर ऊसामध्ये ऊस शेतीमध्ये ऊस लागवडीमध्ये ऊसाचे वजन धरण्यासाठी वजन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ऊसातील जी पेरं असतात त्या पेरामधला जो अंतर असतो, कांडी आपण म्हणतो, त्याचा अंतर जो असतो तो जर जास्त असेल तर तुम्हाला ऊसाचं वजन येतं। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं जे पेरा आहेत त्याचा अंतर जास्त पाहिजे। तर ह्यानं काय होतं की ऊसाचा जो रस जो असतो तो जास्त भरतो आणि ऊसाचा रस जास्त भरल्यानंतर ऑटोमॅटिकली सहजच आपल्याला ऊसाचं वजन वाढतं। तर पेरं जर लहान असतील तर हे बघू शकता आपण, ही पेरं जी आहेत ती खूपच लहान आहेत। हे पहा, ही खूप लहान पेरं होती। ट्रीटमेंटच्या पहिल्याची पेरं आहेत ही आपण बघू शकता। 4 बोटं होतील एवढी ही पेरं आहेत। तर ट्रीटमेंट केल्यानंतर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ही पेरं झालेली आहेत। ही 4 बोटं आणि ही 4 बोटं ह्या पद्धतीनं पेरं ही डबल झालेली आहेत। तर एके ठिकाणी इथं पाहू शकता तुम्ही 4 बोटं प्लस 4 बोटं आणि 2 बोटं ह्या पद्धतीनं खूपच डेव्हलपमेंट झालेली आहे। तर पेऱ्याचा अंतर वाढल्यानंतर आपल्याला ऊसाचा रस जो असतो तो भरण्यास मदत होते आणि जास्त ऊसाचा रस असेल तर ऑटोमॅटिकली ऊसाचं वजन देखील वाढतं। तर पेऱ्याचा अंतर किंवा ऊसाची कांडी जी असते त्याचा अंतर वाढविण्यासाठी आपण अमोनियम सल्फेट 2 बॅग 1 एकराला वापरावी। अमोनियम सल्फेट वापरल्यानंतर ऊसाचा पेराचा जो अंतर असतो तो ऑटोमॅटिकली वाढतो। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं हा रिझल्ट आलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।